मंडळी, हा पदार्थ कोणता आहे तुम्हाला माहिती आहे का? याचे नाव आहे अहळीव. यालाच कोणी कोणी हलीमसुद्धा म्हणतात, आळीव म्हणतात, अहळीव म्हणतात आणि इंग्लिशमध्ये याला गार्डन क्रेस प्लांट म्हणतात. माझी आई तेल आणि गूळ घालून याचा शिरा छान बनवायची. अळीवाची आपण आज खीर बनवत आहोत. खीरसाठी अळीव आपल्याला 1च चमचा घ्यायचा आहे. हे थोडंसं कडवटसर असतं, त्यामुळे हे कमीच घ्यायचं. आणि 1 नारळाचं अख्खं आतील खोबरं घेतलेलं आहे, त्याची वरची साल काढून टाकली आहे. अळीव अगदी थोडंसं भाजून त्यानंतर त्याची आपण पूड बनवून घेत आहोत. अख्खं घातलं खीरमध्ये तरीही चालेल. आणि जे नारळ आहे त्यात पाणी घालून आपण त्याची पेस्ट बनवून घेतली आहे. छोट्याशा कढईमध्ये 2 चमचे तूप घालायचं. त्यावरही आपण जी बारीक पावडर बनवली आहे अळीवाची ती घातली. ओल्या खोबऱ्याची पेस्टसुद्धा यामध्ये मिक्स केली आहे. गॅस सुरू करण्याच्या आधीच हे सर्व मिश्रण मी करून घेतलं आणि त्यानंतर गॅस पेटवला. यामध्ये चवीसाठी आपण भाजलेला कोरडा रवासुद्धा घालू शकतो. ज्या व्यक्ती कारलं किंवा मेथी खाऊ शकत नाही त्यांनी यामध्ये रवा नक्की घालावा. 5 ते 7 मिनिटं हे मिश्रण उकळल्यानंतर यामध्ये आपण चवीपुरता गूळ घालत आहोत. अळीवाला संस्कृतमध्ये चंद्रशूर म्हणतात आणि याच्या 100 ग्रॅम अळीवामध्ये 100 मिलीग्रॅम आयर्न असतं. यामुळे रक्ताचं पर्सेंटेज म्हणजे हिमोग्लोबिनचं पर्सेंटेज खूप पटकन वाढतं. अळीव हे हार्मोनल इम्बॅलन्ससाठी अगदी उत्तम आहे. पाळीच्या वेळी पोटात दुखणं यांनी बंद होते आणि मेन्स्ट्रुअल सायकल व्यवस्थित व्हायला यांनी मदत होते. बाळंतपणामध्ये दूध छान येतं आणि उंची जर कुणाची वाढत नसेल तर हे खाल्ल्यामुळे उंची वाढते, अंगकाठीसुद्धा मजबूत होते. अळीव तसा दुर्लक्षित पदार्थ आहे. आपण याचा फारसा वापर करत नाही, परंतु अधूनमधून याचा शिरा किंवा लाडू किंवा खीर नक्कीच खावी. अळीव खायला सुरुवात करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.